तर या शिक्षकानं आपली आपबीती आपल्या मुलीच्या नावे शेअर केलेली होती। त्याच्यामुळे या शिक्षकाची अवस्था नेमकी काय झाली असेल, मानसिक स्थिती कशी असेल याचा अंदाज आपण लावू शकतो। बीडमधील शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्येचे राज्यभर पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांचा शासनाने शोध घेऊन त्यांच्यावर खटला चालवावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोक थोरात यांनी केली आहे। त्याचबरोबर शासन शिक्षण व्यवस्थेबाबत उदासीन असल्याचं सुद्धा थोरात म्हणाले। महाराष्ट्र राज्याचे शिक्षण महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात आपल्या सोबत आहेत। भाऊ, बीडमध्ये अत्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये सुन्न करणारी घटना घडलेली आहे। धनंजय नागरगोजे यांनी काल आत्महत्या केलेली आहे। विना अनुदानित शाळेतील हा शिक्षक, काय सांगाल, काय वाटतं? बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या केल्याची बातमी समजली। अत्यंत वेदना झाल्या। महाराष्ट्रामधील एक शिक्षक, मग तो कुठल्याही शाळेतला असू दे, त्याच्यावर आत्महत्येची वेळ का आली याचं चिंतन शासनापासून शिक्षण व्यवस्थेतल्या प्रत्येकानं याचं चिंतन केलं पाहिजे। मी तर असं म्हणेन की बहुजन समाजातल्या गरीब लोकांना, त्यांच्या विद्यार्थिनींना शिक्षण मिळू नये अशा पद्धतीचा एक अत्यंत कुटील डाव हा शासनाच्या आणि समाज व्यवस्थेमधील तथाकथित जे शिक्षण प्रेमी आहेत हे कधी याच्यावर बोलत नाहीत। या सर्वांचा अलिखित करार होऊन शिक्षण नाकारायचं असा प्रकार हा चालू झालाय। त्यामुळं विनाअनुदानित, स्वयंपाकसाहित, इंग्रजी माध्यमाच्या शाळा या एका बाजूला आणि जिल्हा परिषद शाळा, अनुदानित शाळा जिथं गरिबांची मुलं शिकतात त्या एका बाजूला, असा शाळा आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये गरिबांच्या शाळा आणि श्रीमंतांच्या शाळा असा काहीतरी फरक होत चाललेला आहे। आणि त्याचा बळी म्हणजे धनंजय नागरगोजे। की धनंजय नागरगोजे यांना आत्महत्या का करावी लागली, त्याला जबाबदार असणारे घटक शासनानं याची सखोल चौकशी करून ते शोधून काढावेत, त्यांचा पर्दाफाश करावा आणि लवकरात लवकर त्यांच्यावरती खटला चालवून त्यांना शिक्षा द्यावी। तेव्हा धनंजय नागरगोजेंच्या आत्म्याला शांतता मिळेल आणि त्यांच्या कन्येला न्याय देण्यासाठी म्हणून शासनानं ताबडतोब विशेष बाब म्हणून त्या कन्येला आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार द्यावा अशी आमची शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीनं विनंती आहे। शिक्षण संस्था महामंडळ आणि शिक्षण संस्था संघटितपणे याचा विचार करून निश्चितपणे त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभे राहतील एवढी मी आपल्या मार्फत ग्वाही देतो।